दादा काय सांगाल, गेल्या 4 महिन्यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा विषय निघाला होता आणि त्या अनुषंगाने गेल्या 1.5-2 महिन्यापासून पोलिस या ठिकाणी ड्रग्ज विकणाऱ्यांवरती कारवाई करत आहेत. 3-4 महिन्यापूर्वी जो विषय झाला त्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली ती कारवाई योग्य होती, पण मला त्या कारवाईत थोडा संशय वाटतो आहे. कारण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्या लोकांचे ड्रगचे शॅम्पल घेतल्यानंतर ड्रगचे पॉझिटिव्ह त्यांचे पॉझिटिव्ह पण आला. त्यानंतर पोलिसांनी पुढची कारवाई काय केली, मग तुमच्या ड्रग्समध्ये जर पॉझिटिव्ह येते तरी पोलीस त्यांना सोडून देतात. मध्ये एक रांजणगावमध्ये कारवाई झाली, त्या कारवाईमध्ये 1 जण गावला, 2 जण होती, 1 जण गावला, बरोबर. दुसरा का गावत नाही. मेन याच्यामध्ये झाले काय माहिती आहे पत्रकार साहेब, जे मेन बकरी आहे, जे मेन खातात ते पोलीस स्टेशनला जातात. त्यानंतर तिथं त्यांची इन्क्वायरी होती, पोलिसांनी बोलावल्यानंतर त्यांची इन्क्वायरी होती. इन्क्वायरीनंतर त्यांना सोडून दिलं जातं. मला याचं कारणच नाही कळलं. त्यांच्या ड्रग्समध्ये पॉझिटिव्ह, खाल्लेलं पॉझिटिव्ह, रक्त ब्लड ग्रुपमध्ये पॉझिटिव्ह आलं आहे, ते बरोबर. पोलिसांनी का सोडलं त्यांना, हे कारण नाही कळलं. याच्या आधी काय तिथं वेगळा प्रकार घडतोय का, हां हां मला ह्याच्यावर डाऊट जास्त आहे. म्हणजे पोलिसांनी कारवाई केली हे दाखवण्यापुरतं ठीक आहे, पण ते कारवाई केल्यानंतर त्याचं ॲक्शन काहीच नाही ना. ती येतात बाहेर, परत खातात. आणि मेन ड्रग्सवाल्यांना काय, कोणत्या मेन ड्रग्सवाल्यांचं नाव आलं आहे, ऑलरेडी पोलिसांना नाव आहे, त्यांच्याकडं पेपरला नाव नाही, काय नाही. म्हणजे ड्रग्सची कारवाई फक्त चालू आहे, युवक बरबाद होतो आहे, बरबादी चालू आहे, बरबादी बंद नाही आहे, आणि ड्रग्सवर कारवाई तर काही होत नाही. मागच्या 10-15 दिवसापूर्वी कारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कारेगाव या ठिकाणी एक शिबिर घेण्यात आलं. त्या ठिकाणी नागरिकांना व युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं पोलीस स्टेशनच्या वतीनं. रांजणगावला पण सरकारी जे काही शिवाजी महाराजस्व शिबिर होतं, तिथेही PI वाघमोडे साहेबांनी मार्गदर्शन केलेले आहे. येत्या 1-2 दिवसात रांजणगावला पण त्या संदर्भात मार्गदर्शन शिबिर आहे. याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? नाही, मार्गदर्शन करणं, शिबिर घेणं हे गरजेचं आहे, पण त्याच्यात आउटपुट काय आहे? खाणारे तर खात्यात, पोलिस बोलवत्यात, सोडत्यात. त्याच्यावर ठोस उपाय पाहिजे ना. ना ठोस उपाय फक्त पोलीस करू शकतात, पण मला वाटत नाही त्याच्यावर ठोस उपाय निघन म्हणून. पोलिसांचा फक्त देखावापणा आहे, बोलवायचं, शिबिर घ्यायचं, पोलिसांना बोलवायचं आणि नंतर सोडून देतात. त्यांच्यावर खाणाऱ्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, ज्या दिवशी खाणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल होईल ना, त्या दिवशी खाणारी बंद होती. एक भाजपचे पदाधिकारी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून हे ड्रग्ज बंद होण्यासाठी तुमची काय भूमिका असेल? नाही, सर्वात पहिलं म्हणजे आत्तामध्ये 1-2 दिवसापूर्वी शेखरदादांनी, आमचे भाजपचे नेते शेखरदादांनी निवेदन दिले. आमची ही जबाबदारी आहे, कारण ड्रग्समुक्त शिरूर तालुका झाला पाहिजे. बरोबर. त्यासाठी आम्हाला पोलिसांचा सपोर्ट पाहिजे. नुसतं लोक बोलून घ्यायची आणि काहीतरी सेटलमेंट करून घ्यायची, सोडून द्यायची, हा उपाय नको आहे. पोलिसांनी बोलावल्यानंतर त्यांच्या कारवाईच केली पाहिजे, तेव्हा ड्रग्समुक्त तालुका होऊ शकतो. ओके, धन्यवाद.